हो. नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा, निरसली भवदुःख व्यथा, तत्काळ तुझे प्रसादे. अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेहया जीवास, पारख बोध करुण्या खास, मुक्त केले बंधनी. तुझी स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्य सार. मी तुझी कृपा करी मजवर, जीवधारा करी. बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी. जवळीच ठेवी अनंतासी, विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. उपासके यांचा करावा विचार, उपासके यांचा करावा विचार, उपासके यांचा करावा विचार, उपासके करावा विचार, उपासके करावा विचार, उपासके करावा विचार, उपासके करावा विचार. उपासना सार आहे काय, उपासना सार आहे काय, उपासके यांचा करावा विचार, उपासके यांचा करावा विचार, उपासके यांचा करावा विचार. पत्रे पुष्पे गंध बहुरंगी हार, पुष्पे गंध बहुरंगी हार. वाहुनी सुंदर साजो देवा, वाहुनी सुंदर साजो देवा, उपासके यांचा करावा विचार, उपासके करावा विचार, उपासके करावा विचार. धूपदीप पुढे ठेवूनी नैवेद्य, धूपदीप पुढे ठेवूनी
प्रसन्न गोविंद होयते उपासकया करावा विचार उपासकया करावा विचार उपासकया तुकड्या दास माने सर्व काही केले तुकड्या दास माने सर्व काही केले तुकड्या दास माने सर्व काही केले तुकड्या दास म्हणे सर्व काही केले तत्व ना जाणले तरी व्यर्थ तत्व ना जाणले तरी व्यर्थ तत्व ना जाणले तरी व्यर्थ उपासकया करावा विचार उपासकया करावा विचार उपासकया करावा विचार जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरे पांडुरंग जय जय पांडुरंग हरे पांडुरंग जय जय पांडुरंग हरी पांडुरंग जय जय पांडुरंग पांडुरंग जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय पांडुरंग हरी पांडुरंग जय जय पांडुरंग हरी पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग जय जय पांडुरंग पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग श्री सद्गुरुनाथ महाराज की जय वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकोजी महाराज की जय पाच सज्जनो वंदनीय राष्ट्रसंतांना साक्षी ठेवून आपण आज कीर्तनांचा कार्यक्रम ऐकत आहोत आणि या कार्यक्रमामध्ये आता आपणाला राष्ट्रसंतांचा संदेश ऐकायचा आहे. माझा नाही, अनंत महाराजाचा नाही, राष्ट्रसंतांचा संदेश ऐकायचा आहे. कुणाला? उपासकांना. अभंग त्यासाठी लिहिला आहेत महाराजांनी. उपासके याचा करावा विचार. उपासकांना उपासक कशाला म्हणावं? उपासक, शिष्य, भक्त, साधक एकच आहे. आपण जे जिज्ञासू जीव आहे की आमच्या गावामध्ये आम्ही राष्ट्रसंतांचं स्मारक तयार केलं. स्मारक समजते तुम्हाला? स्मारक आहे. स्मारक कशासाठी राहते? स्मरणासाठी. स्मारक हे स्मरणासाठी राहते. राष्ट्रसंत आता ग्रामगीतीची एक ओवी समजून देणार नाही आहे. ओवी महाराजांनी लिहिलेली आहे. ती ओवी राष्ट्रसंतांची त्यांच्याच प्रेरणेने मी समजून देणार आहोत. त्यांचा मथितार्थ. स्मारक पुतळे आहेत, प्रेरक संत आहेत.
आपल्या समाजामध्ये कुटुंबामध्ये जे जे आपलं पालन करणारे लोक आहे, लक्षात घ्या, ते पालन करणारे लोक आपल्या जीवनाचे प्रेरक आहे. प्रेरक म्हणजे प्रेरणा देणारे. यांनी मला प्रेरणा दिली. 1964 वर्षापासून मी संत साहित्यांच्यामध्ये आहोत. तिथून आम्हाला अनेक संतांनी प्रेरणा दिली, संकेत दिले. संतांची कथन, श्रवण, लिखाण, भजनं हे प्रेरणास्त्रोत आहे. आपल्याला त्या भजनांपासून, लिखाणापासून, अभंगापासून, भजनापासून प्रेरणा मिळते. कोणती प्रेरणा? भजन कशासाठी आहे? वाईट नासावया, पुढे काय? लोकी कर्तव्यशीलता यावया, समाज सुव्यवस्थित चालावया, भजने केली संतांनी. या राष्ट्रसंतांनी, तुकारामांनी, एकनाथांनी, कबीरांनी, मोहम्मद पैगंबरांनी, गौतम बुद्धांनी, महावीर वर्धमानांनी आपल्या समाजामध्ये जेवढे काही जाती, धर्म, पंथ, संप्रदाय आहे, जेवढे गावं आहे, गावातील जनता आहे, संघटना आहेत, आई बहिणी आहे, या सगळ्या लोकांनी काय करावं म्हणून आम्ही भजने लिहिले. राष्ट्रसंत लिहितात, वाईट भावना नासावया. आपल्या मनामध्ये जी वाईट भावना आहे ती नष्ट झाली पाहिजे. त्यांचा उद्देश होता, महाराजांचा, संतांचा उद्देश तो होता. आम्ही तुमच्या गावामध्ये आलो, काही मोल घेऊन आम्ही कार्यक्रम करून नाही राहिलो. तुमचे 10 रुपये मला पाहिजे नाही, काम नाही पैशाचं मला. कारण साधू भूका ज्ञान का, धन का भूका नाही. जो धन का भूका फिरे सो तो साधू नाही. संतांनी व्याख्या केली आहे, संत हे धनाचे भुकेले नसतात. कारण तेव्हा संत होतो तो की माझं जगणं हे दुसऱ्याच्या भरोश्यावर नसलं पाहिजे, माझ्याजवळ परावलंबन नसलं पाहिजे, पराधीन नसलो पाहिजे. मी जीवन माणसांनी स्वतंत्र जगलं पाहिजे. जीवनामध्ये सुख, शांती, समाधान कशाने प्राप्त होते हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान प्राप्त करून देणारी वस्तू या जगामध्ये कुठेही नाही आहे बाहेर, लक्षात घ्या. संतांनी सांगितलंच, कर्म करावयाची स्वतंत्रता, जीवा हाती महान सत्ता, आपुल्या दैवाचा विधाता आपणची आहो. नाही का? कोण आहे तुमच्या दैवाचा विधाता? तुमचं नशीब कोण घडवते? तुम्हाला सुख शांती कोण देते? तुमच्या समाजामध्ये जीवनामध्ये समाधान कोण प्राप्त करून देते? कोण आहे? कोण देते? कोण काऊ सुख दुःख करदाता, निजकृत कर्म फल भोग सब भ्राता. सिद्धांत समजून घ्या की कीर्तनाचा विषय गांभीर्याचा असतो, मनमौज करायचा नसतो. प्रापंचिक जीवनामध्ये मौज मिळते, सुख मिळत नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही सगळे प्रापंचिक लोक आहे, तुम्हाला अनुभव आहे माझ्यापेक्षा जास्त. प्रपंचामध्ये सुख मिळते का मौज मिळते? मौज मिळते, सुख मिळत नाही. आणि परमार्थामध्ये सुख मिळते, मौज मिळत नाही. ज्याला मौज मस्करी करायची आहे, करमणूक करायची आहे, चेष्टा करायची आहे, खाओ पिऊ मौज उडावं असं जीवन जगायचं आहे, त्याच्यासाठी परमार्थ नाही राहत, लक्षात. म्हणून राष्ट्रसंत लिहितात, उपासके याचा करावा विचार. उपासक हो, विचार करा. कशाचा? आत्तापर्यंत आपण 2 प्रवचनांनी कीर्तन ऐकलं. पहिल्या प्रवचनामध्ये विषय आला आहे मानवाचा धर्म सत्याची जाणावा. माणसाचा धर्म कोणता आहे? हे समाज आहे, समाजामध्ये धर्म नव्हे. हिंदू मुसलमान शीख जैन बौद्ध जे आहे ते समाज आहे. बौद्ध समाज, हिंदू समाज, मुस्लिम समाज, धर्म 2च आहेत. एक देहधर्म आणि दुसरा आत्मधर्म. महाराजांची साहित्य पाहून घ्या. तर माणसाचा धर्म हा सत्य असला पाहिजे, असत्य नाही. संतांनी प्रचार करताना
एक सूत्र त्यांच्यासमोर होतं, एक नियम पाळला त्यांनी. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, 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 सत्य असत्याची मन केले ग्वाही, सत्य असत्याची मन केले ग्वाही. मानियले नाही बहुमता, 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 बहुमता सत्य असत्य मन केले ग्वाही, सत्य असत्य मन केले ग्वाही, सत्य असत्य मन केले ग्वाही. राष्ट्रसंत दिली जात. आम्ही प्रचार करताना एक सूत्र हातात घेतलं, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. राष्ट्रसंत आम्ही प्रचार करताना सत्य काय आणि असत्य काय, शाश्वत काय आणि अशाश्वत काय, हित कशात आहे अहित कशात आहे, याचा विचार करून आम्ही प्रचाराला लागलो. सत्य असत्याशी मन केले ग्वाही. आता मी तुमच्याशी बोलत आहो, माझं मन मला ग्वाही देत आहे, मी तुम्हाला फसवासाठी बोलत आहो की तुमच्या उद्धारासाठी बोलत आहो. मी तुमच्या गुरुजगाला आलो कशासाठी? दोन पैसे कमावण्यासाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही, साठी नाही, कोण्या धर्माचा पंथांचा संप्रदायांचा प्रचार करण्यासाठी नाही. संतांनी कथिले ज्ञान तारतम्य सदा ठेवून, परिते ज्ञान विपर्यास्त झाले, मानसा मानसात खंड पाडिले, हे सांगायसाठी आलो. माणसामध्ये भेद का तयार झाला? विभिन्नता विच्छिन्नता समाजामध्ये पसरली. याचं कारण काय? याचं कारण आपणाला संत समजले नाही, आपणाला देव समजला नाही. म्हणून राष्ट्रसंत तुम्हाला सगळ्यांना म्हणतात, उपासकायाचा करावा विचार. उपासक हो, माणसाचा धर्म सत्य याचा विचार करा. दुसरं प्रवचन झालं, कायारूपी इस खेत में मन ही किसानी कर रहा. शरीर रूपी शेतामध्ये मन नावाचं इंद्रिय शेती करून राहिला. शेत जीवाचा आहे, शेती करणारं मन आहे. मनाचा विषय ज्ञान नाही आहे, मनाचा विषय विषय आहे, मनाचा विषय संसार आहे, जीवाचा विषय ज्ञान आहे. हितचिंतकांचा विषय असतो ज्ञानांचा, लक्षात घ्या. आणि कुणाला लुटायचं आहे, फसवायचं आहे, खरं खोटं सांगायचं आहे, धर्मजात पंथ संप्रदायाचा प्रचार करायचा आहे, चमत्कार औडंबर समाजामध्ये आणायचा आहे, शोषण करायचं आहे, त्यांचा प्रचार आहे. कशाचा? जीवन जगण्याचा, मौज मस्ती करण्याचा. म्हणून शरीररूपी शेतामध्ये मन शेती करून राहिलं, त्या शेतीमध्ये पाप पुण्य नावाचं बीज पेरून राहिलं. ते पेरलेलं बीज वाढावं की खुंटावं याच्यासाठी सत्य असत्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आणि मग पेरिले जे बीज फळते पावती, मोक्ष अधोगती जीवाहाती. जे पेराल ते उगेल. काय मिळणार आहे? अरे पापाच्या रस्त्यानं गेले, दुःख निर्मितीच्या रस्त्यानं जीवन जगले, तर तुम्हाला सुख कोण देणार आहे जगामध्ये? दोनच रस्ते, एक सुखाचा रस्ता आणि एक दुःखाचा रस्ता. म्हणून उपासकच जबाबदारी. उपासके याचा करावा विचार, या तिन्ही गोष्टीचा विचार करा. आमच्या साहित्याचा विचार करा.
उपासके याचा करावा विचार. आता प्रथम आपण एक एक गोष्टीचा निर्वाळ करून उपासक कशाला म्हणावं. उपासक म्हणजे काय संतांनी व्याख्या दिली आहे. विषय विकार विठ्ठलसे मान. विषयी विकारे विठ्ठलसे मान. विषय विकारे विठ्ठलसे मान. विषय विकारे विठ्ठलसे मान. विषय विकारे विठ्ठलसे मान. विषय विकारे विठ्ठलसे मान. उपासक जान तोची झाला. उपासक जान तोची झाला. विषय विकारे विठ्ठलसे मान. विषय विकारे विठ्ठलसे मान. विषय विकारे विठ्ठलसे. तेची भक्त खरे जळाली वासना. तेची भक्त खरे जळाली वासना. तेची भक्त खरे जळाली वासना. इंद्रिय भावना दुरी झाली. इंद्रिय भावना दुरी झाली. इंद्रिय भावना दुरी झाली. विषय विकारे विठ्ठलसे मान. विषय विकारे विठ्ठलसे मान. विषय विकारे विठ्ठलसे मान. उपासकांची व्याख्या केली. भक्त कोणाला म्हणावं. त्याची भक्त खरे जळाली वासना. इंद्रिय भावना दुरी झाला तो भक्त. उपासक कोणाला म्हणावं. विषय विकारे विठ्ठलसे मन. उपासक जाण तोची झाला. गुरुभक्त कोणाला म्हणावं. तोची खरा गुरुभक्त राहे अंतरी सदा विरक्त. नाही का. लक्षात घ्या. सगळे व्याख्या दिल्या असतात त्यांनी. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. साधू कुणाला म्हणावं. रंजल्या गांजल्याची सेवा करतो. रंजल्या गांजल्याचं संरक्षण करतो हा साधू. देव कुणाला म्हणावं. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. देव कुठे आहे का भाऊजी. कुठे कसा राहील राजू. कहीं गाव ढूंढे कहीं देश ढूंढे तेरा पता नहीं लगता. भगवान का गए. राष्ट्रसंतांना पता नाही लागला आणि आपल्याला लागला म्हणून आपण विचार करत नाही. तर उपासकांना सूचना दिली महाराजांनी पहिल्या ओळीमध्ये. उपासके याचा करावा विचार. कशाचा विचार करा पुढे लिहिलं आहे. उपासना सार आहे काय. आपण जी भक्ती करतो उपासना करतो त्याच्यामध्ये काही सारस्य आहे का. तथ्य आहे का. भक्ती आहे की अभक्ती आहे. उपासना आहे की काय. उपासनाचा अर्थ काय. उपासकाचा अर्थ कळला तुम्हाला. उपासक कशाला म्हणावं. ज्याच्या जीवनामध्ये व्यसनं नाही विकार नाही. व्यसनांनी विकारांनी मन वेठलं आहेत. लोभ अशांती मोह क्रोध काम यापासून मन विटलं आहे. त्रास आला. जो संसार तापे त्रासला. संसार दुःखे दुखावला. तोची अधिकारी झाला परमार्थांचा. ज्याला वीट आलाय संसारांचा तो अधिकारी आहेस परमार्थांचा. तर संत लिहितात उपासका हो याचा विचार करा. कशाचा. उपासना. उपासना कशाला म्हणावं. उपासना उप म्हणजे जवळ. आसन म्हणजे बसणे. उपाध्यक्ष तुम्हाला समजते. उपाध्यक्ष उपसरपंच उपमुख्यमंत्री समजते ना तुम्हाला. उपमुख्यमंत्र्यांचं उपसरपंचांचं आणि उपाध्यक्षाचं कोणतं काम आहे. अध्यक्षांचे जे सिद्धांत आहे
मुख्यमंत्र्यांचे जे सिद्धांत आहे त्या सिद्धांतांचं त्यांच्या गैरहजेरीमध्ये काम करणं, दुसरं करायचं का? उपाध्यक्ष तो आहे का अध्यक्ष एक म्हणते उपाध्यक्ष एक म्हणते? नाही 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 नाही. गावाच्या कल्याणासाठी जे काम आपल्या पंचायतीमध्ये ठरलेलं आहे तेच काम उपाध्यक्षांनी अध्यक्षाच्या सहमतीनं करावं. लक्षात घ्या, आम्ही उपासक आहोत. आम्ही उपासना करून राहिलो राष्ट्रसंतांच्या अध्यक्षाखाली. राष्ट्रसंतांनी जे अभिप्रेत काम होतं आपल्या गावातून आपल्या भक्ताकडून, ते अभिप्रेत असलेलं काम आपण करणं, याचं नाव उपासना आहे. उपासना, उप म्हणजे जवळ, आसना म्हणजे बसणे. संतांच्या विचारांच्या जवळ जीवन जगणे, संतांचे विचार जवळ ठेवून कोणतेही निर्णय घेणे, संतांचे विचार जवळच ठेवून खाणे घेणे बोलणे चालणे कमाई करणे खर्च करणे जीवन जगणे कुटुंब पोषणे समाजाची सेवा करणे. त्यांच्या वचनाला दुरावून काम करायचं नाही. त्यांच्या वचनाला दुरावून काम करणं याचं नाव भक्त नाही आहे, त्याचं नाव उपासना नाही आहे. समजली उपासनेची व्याख्या? उपासना संतांच्या वचनांच्या जवळ, संतांच्या वचनांची जवळीक साधून प्रत्यक्ष जीवन जगणे याचं नाव उपासना. लक्षात घ्या. उपासक याचा करावा विचार, उपासना सार आहे काय? आपण जी भक्ती करतो ती सार आहेत का? आता तुम्ही इथं कार्यक्रम आयोजित केला आहे, याच्यामध्ये सार तत्व काय? संतांनी दिलेल्या वचनांचा स्वीकार करणे, ज्ञान संतांनी कथिले परी ते पाहिजे घेतले. संतांनी जे कथन केलेलं ज्ञान आहे ते आपण घेतलेलं पाहिजे. आता संतांनी उपासना शिकवली की नाही शिकवली? शिकवली. माहीत आहे का काय शिकवली? तर म्हणता वाटल्यास 4 सूत्र शिकवले. तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे. 4च सूत्र शिकवले. कलावती उपासनेला दृढ चालवावे, 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 उपासनेला दृढ चालवावे. गुरुदेव संता सदा नमावे, गुरुदेव संता सदा नमावे. गुरुदेव संता सदा नमावे. सत्कर्मयोगी वय घालवावे, सत्कर्मयोगी वय घालवावे, सत्कर्मयोगी वय घालवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. उपासनेला दृढ चालवावे, उपासनेला दृढ चालवावे, उपासनेला दृढ चालवावे. लक्षात घ्या. किती वेळ म्हटला श्लोक आपण? 1000 वेळ म्हटला असेल.